आणि आता बातमी आहे वसईतून। वसईच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकानं फोटो काढण्यास मज्जाव केला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या सुरक्षा रक्षकानं हिंदीत प्रश्न विचारल्यानं तरुण संतापला। तुम्हाला मराठी येत नाही का असा प्रश्न या तरुणानं सुरक्षा रक्षकाला विचारला। तर छत्रपतींच्या वेशात आल्यावर फोटो काढण्यास मज्जाव का करता? महाराजांच्या गड किल्ल्यांवर अशी मनाई आम्ही खपवून घेणार नाही असं तरुण हा सुरक्षा रक्षकाला म्हणाल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किल्ले वसई मोहीम परिवार आणि अनाम प्रेम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं किल्ल्यावर दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला। त्याचवेळी ही घटना घडली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। कुठचे कपल काय काय बोलला? कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकत दादागिरी दाखवत आम्ही दादागिरी नाही दाखवलेली आहे। तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना? पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही, बरोबर? चल नाही येत नाही येत, पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास। तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार। आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना? वसई एकुडे वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे। गड कशी तुटली, कपल काय करतात इथे, कुठचे कपल आपल्या आई बहिणी बरोबर येतात, तर ठीक आहे मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? फुटतात? छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो? थांबवायचं नाही छत्रपतींना। फालतूगिरी करतोय आम्ही? फालतूगिरी करतोय? कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं? नाही ना? मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं। या घटनेवर मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। सर्व आमचे गड किल्ले या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक पुरवलेले आहेत हे सर्व स्थानिक मराठी भाषिक असले पाहिजे, जेणेकरून हा वाद होणार नाही। आणि अशा व्यक्तींना त्या ठिकाणी नेमलं पाहिजे ज्या लोकांना महापुरुष कोण आहे, छत्रपती शिवराय काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे कळतील। या अशा अडाणी परप्रांत्याला आमच्या गड किल्ल्यावरती आणि महापुरुषांच्या वास्तूंच्या ठिकाणी अजिबात नेमणूक करू नये अशी मराठी एकीकरण समितीची मागणी आहे।